तो क्या बोलते हिंगणघाट की पब्लिक तो नाही का आता रे का सकाळी सकाळीच नाही का भाऊ बसमध्ये बसलो आणि निघलो भाऊ हिंगणघाट कट जासाठी नाही का। मग बघताच बघता समुद्रपूर पण आला आणि मग समुद्रपूरहून निघलो आणि बघताच बघता नाही का आपलं जाम पण आला। त्यानंतर भाऊ आलो आपल्या हिंगणघाटच्या रस्त्यानं लागलो इकडं झोका आपली बस होती चालू। मग त्यानंतर इथं नाही का कंडक्टरचा आणि त्या माणसाचा झगडा चालू झाला होता। मग याचा झगडा गीत झाला आणि भाऊ पोचलो आपल्या डायरेक्ट नंदुर चौकात नाही का। मग काय आला मग तुमचं पैदल इकडं रूम पासाठी कारण तुमचा भाऊ येत आहे ना हिंगणघाट म्हणजे राहिले आणि पाहून घ्या हे रूम नाही का तुमच्या भावाला आवडली होती नाही का, एक नंबर वाटली नाही का हे रूम। पण किराया भाई जास्त म्हणे भाऊ 2,500। मग काय भाऊ इकडे उन्हात हिंडून नाही का लागली होती तुमच्या भावाला भूक। मग काय पाणीपुरी दिसली ना घेतली भाऊ पाणीपुरी खाली। आपली काही पाणीपुरीनं काही भूक तर गेली नव्हती। मग काय इकडं आलो नंदुरी चौकात आणि चायनीज घेतली भाऊ त्यासाठी नाही का। मग त्यानंतर इकडं दुसरं रूम पाहायला आलतो भाऊ। मग इकडं रूम वगैरे पाहिली आणि तितकं काही हे रूम मला खास नाही वाटली। मग काय निघलो भाऊ इकडं स्मार्ट बाजार कर नाही का। मग का घुसलं भाऊ तुमचा भाऊ नाही का स्मार्ट बाजारमध्ये नाही का। मग इकडं आलो भाऊ स्मार्ट बाजारमध्ये आणि मला सामान घ्यायचं होतं। मग तो इच्छा नाही का एक पोरगा म्हणे स्टाफचा एक पोरगा म्हणे इथं व्हिडिओ बनवणं म्हणे तो ठीक आहे बाबा म्हणलं। मग काय इकडं मला ते काही लागत ते सामान घेऊन घेतलं आणि पोचलो भाऊ अजून नंदूर चौकात आणि पाहून माझी हालत काय झाली होती काय मस्तपैकी नाही का उसाचा रस पेला आणि हो बघताच बघता नाही का बसमध्ये बसून नाही का निघलो भाऊ आपल्या गावाकडे यासाठी नाही का। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच लाईक करा, फॉलो करा, शेअर करा। मग का पोट्यो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये।